नमस्कार, आपण पाहतात RK न्यूज। DCC बँक व अथर्व इंटरट्रेड यामध्ये झालेल्या करारामध्ये पान नंबर 45 वर स्पष्ट नमूद आहे की 162 कोटींची देणी त्यावरील व्याजासह अदा केली पाहिजे। मात्र लोकांची दिशाभूल करून दौलत बचाव कृती समितीला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप प्राध्यापक NS पाटील यांनी चंदगड येथे पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केला। यावेळी बोलताना प्राध्यापक NS पाटील म्हणाले, 2019 मध्ये दौलत व्यवस्थापन, DCC बँक आणि अथर्व इंडस्ट्रीज यांच्यातील कराराप्रमाणे दौलत कारखाना 39 वर्षाच्या मुदतीने 162 कोटींची देणी स्वीकारून अथर्वने ताब्यात घेतला। करारातील अटीप्रमाणे शेतकऱ्यांची FRP देण्याची सुरुवात सन 2019 पासूनच करावयास हवी होती। हे करारात स्पष्ट असताना देखील 6 वर्षे झाली तरी शेतकऱ्यांची FRP शेतकऱ्यांना मिळत नाही। यासाठी दौलत बचाव कृती समिती आणि ब्लॅक पॅन्थर संघटना यांनी कलेक्टरांच्याकडे निवेदन दिलं। ते कार्यवाहीसाठी प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्याकडे गेलं। यावर तब्बल 6 महिने कृती समिती, दौलत कारखाना, DCC बँक आणि अथर्व कंपनी यांच्यामध्ये सुनावण्या झाल्या 11 आयुक्तांसमोर आणि अखेर ही रक्कम शेतकऱ्यांची FRP 1966च्या शुगर कंट्रोल ऑर्डरप्रमाणे मधील तरतुदीनुसार 15% व्याजाने द्यावी अशा प्रकारचा स्पष्ट आदेश प्रादेशिक साखर सहसंचालकांनी दिला आहे। मात्र निकाल देऊन 1 वर्ष झाले तरी अथर्व इंडस्ट्रीज ज्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे ते लोकांची, शेतकऱ्यांची FRP द्यायला तयार नाही। ही बाब अत्यंत गैर आहे। 6 तारखेला ऑगस्टला प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्यामध्ये FRPची रक्कम व्याजासह तातडीने द्यावी असा निर्णय झालेला आहे। मात्र लोकांच्यामध्ये, विशेष करून शेतकरी ऊस उत्पादकांच्यामध्ये गैरसमज पसरण्याचं काम अथर्व कंपनीकडून होते आहे आणि यांना त्या कारणानं FRP देण्याची टाळाटाळ सुरू आहे। यामध्ये शेतकऱ्यांना भडकावलं जात आहे। ज्यांना FRPवरील व्याज नको आहे त्यांनी जरूर सोडावं, पण गोरगरिबांनी का म्हणून हा दानधर्म करावा? आणि हेच अत्यंत चुकीच्या पद्धतीने सगळं चालू आहे। तेव्हा आमची स्पष्ट मागणी आहे की भविष्यामध्ये जर अथर्वकडून अन्याय होणार असेल तर त्या अन्यायाविरुद्ध आम्ही सातत्यानं कृती समिती उभी राहील। दौलत, अथर्व आणि DCC बँक यांच्या करारातील पान नंबर 45 वर व्याजासकट FRPची रक्कम दिली पाहिजे याबाबतची स्पष्ट तरतूद असताना करारात व्याज कुठे द्यायचे आहे ते दाखवा असं म्हणणारे महाभाग देखील तयार होत आहेत। हे चुकीचं आहे। कृपा करून करार समजावून घ्यावा आणि शेतकऱ्यांची FRP त्यांना त्यांच्या व्याजासह द्यावी अशी आमची कृती समितीच्या वतीने अथर्व कंपनीला नम्र विनंती आहे।